तर जय भीम मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र का सुरू केले? फक्त बातम्या दाखवण्यासाठी नाही, तर एका गुलाम समाजाला जागा करण्यासाठी. 3 एप्रिल 1927 ला हा दिवस फक्त एक वृत्तपत्र सुरू झाल्याचा नव्हता. हा दिवस होता शब्दातून क्रांती सुरू करण्याचा. बाबासाहेबांनी आधी मूकनायक 1920 ला सुरुवात केली, कारण समाज मूक होतं. त्यांचा आवाज कुणी ऐकत नव्हता. पण एक समस्या होती. त्या काळात बहुजनांच्या समस्या, अन्याय, अत्याचार मुक्रपवातील वृत्तपत्रांमध्ये दाखवल्या जात नव्हत्या. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं, आपला आवाज आपणच निर्णय करायचं, आणि जन्म झाला बहिष्कृत भारतचा. बहिष्कृत भारत सुरू करण्यामागचं खरं कारण म्हणजे भारतात मोठे सामाजिक राजकीय बदल सुरू होते. पण बहिष्कृत भारत दलित पूर्णपणे बाजूला होता. त्यांना त्यांच्या हक्काची माहिती नव्हती. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं, आपल्या हक्कासाठी लढायचं असेल तर आधी जागरूकता हवी. बहिष्कृत भारत म्हणजे काय? हे फक्त वृत्तपत्र नव्हतं, हे होतं अन्यायाविरुद्धचं शस्त्र, विचारांची क्रांती आणि बहुजनांची आवाज. या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी थेट ब्राह्मणवाद्यांवर हल्ला केला आणि समाजाला विचार करायला भाग पाडलं. 1927 मध्ये बाबासाहेबांनी सुरू केलं महार चौदार तळे सत्याग्रह, जिथे दलितांना पाणी पिण्याची सुद्धा अधिकार नव्हतं. बाबासाहेबांनी हजारो लोकांसोबत जाऊन पाणी पिलं, पण ही बातमी मोठ्या वृत्तपत्रात दाबली गेली. मग बहिष्कृत भारतने काय केलं? त्या आंदोलनाची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. सत्याग्रह, मंदिर प्रवेश, अन्याय या सगळ्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवू लागली. त्यानंतर पहिल्यांदाच बहुजन समाजाला कळलं, आपण गुलाम आहोत आणि त्याहून सुद्धा आपण लढू शकतो. हे वृत्तपत्र होतं विचारांचे आंदोलन, क्रांतीचं बीज आणि स्वाभिमानाची सुरुवात. बाबासाहेबांनी शब्दातून गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली. बहिष्कृत भारत फक्त एक वृत्तपत्र नव्हतं, तो होतं क्रांतीचा आवाज, अन्यायाविरुद्ध युद्ध. आणि आजही तो आपल्याला सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु आजच्या काळात पाहतो आपण, मीडिया खरी बोलते की विकले गेलेली आहे. दलितांवर अत्याचार होतात, लोकांवर अत्याचार होतात, पण टीव्हीवर काय दिसतं? काहीच नाही. कारण सत्य त्यांना दाखवायचंच नाही, तर सत्तेला खुश ठेवायचं. हा काही लोकांचा व्यवसाय झालेला आहे. पूर्वी मीडिया होती, परंतु जनतेचा आवाज होता, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा आवाज होता. पण आज फक्त आणि फक्त चाटुगिरी होतोय, दबाव होतोय आणि सत्य लपवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. जे लोक सोशल मीडियावर सत्य मांडतात, जे लोक जागरूक करतात, त्यांनाच गप्प बसवण्याचं काम आज मीडिया आणि सत्ताधारक करतात. कारण त्यांचा आवाज सत्तेला त्रास देतो. पण लक्षात ठेवा, इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा आवाज दाबली गेली तेव्हा क्रांती जन्माला आलेली आहे. म्हणून आता वेळ आलेली आहे, कुणावर अवलंबून राहायचं नाही, स्वतःचा आवाज बनायचं. बोला, लिहा आणि सत्य मांडत राहा. जर तुम्ही शांत बसलात तर उद्या तुमच्यावर होणारा अन्याय कोणालाच दाखवणार नाही. लक्षात ठेवा, विकलेल्या मीडियापेक्षा जागरूक समाज नेहमी ताकदवार असते. जय भीम, नमो बुद्धाय.